बघा अशी सगळी मेहनत असते, त्याच्यानंतर ती होळी होते। आता याच्या जोर लावा, जोर लाव, चल। त्याला फायनली आला टेम्पो। आता चाललोय आम्ही। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। आता तुम्हाला वियर्ड वाटत असेल की मी कुठे उभा आहे आणि काय व्हिडिओ करतोय। तर सध्या आम्ही चाललोय लास्ट इयर सारखे आपलं होळीचं गवत आणायला। लास्ट इयरला पण जो व्लॉग केलेला तसंच आहे, यावेळेस थोडंसं आहे। आपण माणसाचं कमी तुम्हाला दिसतात। हा रोहन तर असतो, तुम्ही बघितलाय। हा नवीन एक झाला आहे छोटा, याचे बाबा पुढे बसलेत तिकडे, आणि अजून एक दोघं जण आले नाही आहेत, थोडेसे त्यांचे प्रॉब्लेम आहेत। तर आता आम्ही चाललो आहे। आता वाजले दुपारी 2, कडकडचं ऊन आहे एकदम। तो आता डायरेक्ट दारू खाण्याला भेटू आपण। तिकडनं आपण गवत लास्ट इयरला आणलेलं तिकडनं। चलो बाय बाय। आपण आता आलेलो आहे इकडे काळा चौकीला। आता इकडनं आपण लेफ्ट मारणार आहे। बघा इकडे या साईडला इकडे जाणार आहे आपण लेफ्ट मारून। आणि मला इकडे यायचं असेल तर आपला जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे तिकडनं सरळ या हिंद मातावरनं, आणि आपला सरदार हॉटेल आहे लालबागचा, तिकडनं लेफ्ट घेऊन या इकडे या रस्त्याला तुम्ही लागू शकता। तर तिकडनं आता आलो। आता हा तुम्हाला ब्रिज दिसेल। हा ब्रिज डायरेक्ट आपला CST ला कनेक्ट करतो। त्याच्या ब्रिजच्या खालून राईट मारायचा इकडनं, आणि हे असे तुम्हाला गोडाऊन दिसतील मोठे मोठे। बघा हे इकडनं आता राईट मारून सरळ जायचं। आता हा बघा, आता इकडनं लेफ्ट मारायचं, आणि इकडनं 2 रस्ते आहेत, एक हा आणि हा। आपल्याला या रस्त्याने पुढे जायचं। हे बघा इकडनं आत जायचं। हा बघा हा रस्ता, हा बघा, त्या बघा जुन्या काळातल्या सगळ्या बोटी वगैरे दिसतात इकडे। हे बघा अशा प्रकारे आता आलोय आम्ही इकडे लास्ट इयर सारखे। तर आता रोहन, मी आणि एक जण आहे तो गेला। ॲडिशन तर कोण होत नाही, कमीच होत चालले। अगोदर जास्त असायचे घरातले। आता नवीन जी मुलं आहेत ती येतच नाही इकडे, इंटरेस्टच नाही त्यांना। 10-12 जण यायचो गवत आणायला, आता फक्त 2 जण राहिले, तिघ जण राहिले। तरी ठीक आहे, आपण आता पुढे परंपरा कंटिन्यू करूया। आणि आता इकडे आहे तुम्हाला गवत दिसेलच पाठी, आणि पाठी तुम्ही बघत असाल मोठी बोट येऊन उभी राहिली। ही आधी अगोदर तर नव्हती, अगोदर फक्त बघा ही जी पाठी बोट दिसते तीच असायची, नवीन आली असेल आता या पोर्ट ट्रस्टवर। पुढे आय थिंक पोर्ट ट्रस्ट आहे। सो आता बघू, चला या। आता तो भाव डील करतोय, बघू आता काय होतंय ते डील। हे बघा आता डीलिंग चालू आहे इकडे, कितीला द्यायचं काय द्यायचं ते। बकरी नहीं घास मांगता, दोनों का भाव बोला ना। ये देखो 1500 से पैसा, ये 1500 का है, ये 1300 से 500, ये 1300 का है। सबसे ज्यादा पैसा आली आहे फायनली डील। आता हे काका त्याच्यामध्ये टाकतील गवत, आणि आता फायनली निघू आम्ही इकडनं। हे बघा हा जो रोड आहे ना, या रोडला होळीच्या 3-4 दिवस अगोदर ना इकडे सगळं मिळतं, गवत लाकडं वगैरे सगळे मिळतात। पण आम्ही तिकडनं का आणतो, तिकडे स्वस्त असतं, आणि प्लस अगोदरपासून आम्ही जायचो, त्यामुळे आम्ही तिकडनंच आणतो। आणि तिकडे जरा वर्षातून एकदा जायला मजा येते, त्यामुळे मग जरा असं वेगळं काहीतरी एक्सपिरियन्स अनुभव येतो। आता अगोदर बाईक असायची, टॅक्सी असायची, आता आम्ही यावर्षी टेम्पोने पाठी बसून चालतो आहे। तो एक वेगळीच मजा आहे तिकडे जायची, त्यामुळे आम्ही बघा अशा प्रकारे आम्ही आलो आहे बिल्डिंगच्या इकडे। हा एक थोडा मोठा आलेलो आहे इकडे आम्ही। तर बघा अशी सगळी मेहनत असते, त्याच्यानंतर ती होळी होते। आता याच्यानंतर अजून खड्डा खणायचा आहे, तो आता होळीच्या 1-2 दिवस अगोदर खणू, जसा वेळ मिळेल तसा। तर चला आता डायरेक्ट भेटू तुम्हाला नंतर। आता गवत वगैरे आणलंय, सेफ जागी ठेवलं आहे, तुम्हाला दाखवणार नाही, तर तुम्ही याल तुमच्या बिल कोणतरी घेऊन जाल। तर आता हा व्लॉग तुम्हाला कसा वाटतोय मला जरा कमेंट करून सांगा, आणि बाकीचं आता डायरेक्ट भेटू आपण होळीच्या दिवशी। चलो बाय बाय।